एक माणूस आणि एक महिला यांचं लग्न व्हायचं. आता माणसांचं लग्न नाही होत, प्रोफेशनचं लग्न होतं. प्रोफेशन समजतं तुम्हाला? डॉक्टर डॉक्टर, इंजिनियर इंजिनियर, मास्तर मास्तरीन, ठीक आहे. शेतकरी कोणीच नाही. आणि सगळी शेतकऱ्याचीच औलाद आहे. प्रोफेशनचे लग्न होतात. मग 10 लाख आणि 10 लाख किती झाले? 20 लाख. लग्न झालं. लग्न कसं करायचं? जंगी. जसं काय पुढे जाऊन हे नवरा बायको अख्ख्या जगाचं कल्याणच करणार आहे अशा स्वरूपाने असे त्यांच्या मिरवणुका वगैरे काढतात. कसले काय काय ठेवतात, त्याच्यावर ते असे बसतात, फोटो काढतात इकडून इकडून. आपण सगळे जातो, चेनतो, कारण आपल्याला घरी मिळत नाही बऱ्याच वेळा. ठीक आहे, लोक लग्नांना जात नाही. बरं, मी जर लग्नाला आलो नाही तर मी माटेगावकरांना विचारेल, का तुम्ही गेले होते? गेले होते. काय होतं? तुमच्या सगळ्यांच्या मताविरुद्ध माझं एक मत आहे साहेब, मला माफ करा. मला असं वाटतं उलट या देशाचा शिक्षणामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तुम्ही याच्यावर विचार करा, आपण चर्चा करू. तुम्ही बघा, समाजातल्या सर्व समस्यांचं मूळ हा शिकलेला माणूस आहे. अशिक्षित माणूस काहीच प्रॉब्लेम क्रिएट करत नाही साहेब. तुम्ही आत्ताच्या 15 समस्या काढा देशातल्या आणि तुम्ही त्यांची मुळं शोधा. तुम्हाला सापडेल की हे सगळे शिकलेले लोक आहेत. नालायक लोक सगळी शिकलेली ही हुंडे घेतात, मुलींना छळतात, लाजा वाटत नाही. जेवढं जास्त शिक्षण तेवढा जास्त रेट. ओल्या काडीने हाणला पाहिजे रस्त्यावर आणून सगळ्यांना. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की आमचं मुळापासून शिक्षणाचा उद्देशच चुकलाय. शिक्षण का घ्यायचं तर मार्कांसाठी, मार्क का पाहिजे तर कोर्ससाठी, कोर्स कसा पाहिजे तर पैसे देणारा, आणि पैसे देणारा कोर्स का पाहिजे, पैसे का पाहिजे आयुष्यात, त्याचं उत्तर पुढे. मग यांचं लग्न होतं आणि मग हे दोघं शहाणे, विशेषतः हा शहाणा, जिथे बरं चांगली नोकरी कुठे पाहिजे तुम्हाला, मी 4 पर्याय देतो. उस्मानाबाद, पहा कशा हसले, लातूर, पुणे आणि सॅन फ्रान्सिस्को.